हॅलो, वेलकम ऑल. आजच्या लेक्चरमध्ये आपण कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व जाणून घेऊया. यामधील पुढचा मुद्दा आहे दीर्घकालीन परिणाम. पात्र, कार्यक्षम व कुशल कर्मचारी ही नेहमीच संस्थेची संपत्ती असते. कर्मचाऱ्यांची योग्य निवड संघटनेला यशाच्या मार्गाकडे घेऊन जाते. साहजिकच याचे संघटनेच्या कार्यक्षमतेवर दीर्घकालीन व सकारात्मक परिणाम झाल्याचे निदर्शनास येतात. आता यामध्ये आपल्याला असं म्हणता येतं की व्यवसाय संघटनेमध्ये जास्तीत जास्त उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढविणे हा कर्मचारी व्यवस्थापनाचा मुख्य हेतू असतो. कर्मचाऱ्यांची जर निवड योग्य झाली, म्हणजे कर्मचाऱ्यांची योग्य निवड, त्यांना प्रशिक्षण देणे, कर्मचाऱ्यांमध्ये कर्मचाऱ्यांचा विकास करणे, त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन देणे, या सर्व कार्यामुळे कर्मचारी व्यवस्थापनाची ही जी कार्य आहेत ती आपण कर्मचारी व्यवस्थापनामध्ये करत असतो आणि या कार्यामुळे उत्पादकतेमध्ये आणि कार्यक्षमतेमध्ये वाढ होत असते. बाजारपेठेमध्ये जे काही संस्था यश आणि नावलौकिक मिळविते त्यामध्ये सुद्धा वाढ होते, कारण कर्मचारी जे असतात त्या कर्मचारी त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिल्यामुळे, त्यांचा विकास केल्यामुळे त्यांच्यामधील उत्पादकता आणि कार्यक्षमता ही वाढलेली असते. ग्राहक आणि कर्मचारी यांच्यामध्ये निष्ठा वाढीस लागते आणि त्याचा फायदा मात्र संस्थेला होत असतो आणि त्याचे दीर्घकालीन परिणाम त्या संस्थेमध्ये आपल्याला दिसून येतात की ती संस्था जी आहे ती नावलौकिक असते आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने ती यश संपादन करत असते. म्हणजेच असं म्हणू शकतो आपण की कर्मचारी व्यवस्थापन जे आहे ते काय काम करतं, तर कर्मचारी व्यवस्थापनामुळे संस्थेच्या कार्यक्षमतेवरती दीर्घकालीन परिणाम होत असतात. पुढचा मुद्दा आहे यामध्ये की आवश्यक योगदान. आता कर्मचारी व्यवस्थापन जे आहे ते संस्थेमध्ये काय योगदान देत असतं, तर कर्मचारी व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या विकासातून संघटनेची वाढ व सातत्य सुनिश्चित करते. संभाव्य कर्मचाऱ्यांची निवड त्यांच्या क्षमतेवर अवलंबून असते, जेणेकरून संघटना भविष्यातील आव्हाने समर्थपणे पेलू शकेल. म्हणूनच कर्मचारी व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांचे त्यांच्या भविष्यातील भूमिकांमधील योगदान विचारात घेतले जाते. आता सोपं आहे की व्यवसाय जे असतात, व्यवसाय संघटना आपल्या भविष्यामध्ये त्यांना काय आव्हानांना सामोरं जायचं आहे ते आधीच निश्चित करत असतात आणि मग या आव्हानांना सामोरे जात असताना त्यांना आवश्यकता असते कर्मचाऱ्यांची. मग यासाठी ते कर्मचाऱ्यांची निवड जी आहे ती निवड त्या कर्मचाऱ्याच्या पात्रतेवरती अवलंबून असते की कर्मचाऱ्यांच्या मध्ये जर जास्तीत चांगली पात्रता असेल, ती योग्य पात्रतेची असेल, तर त्या उमेदवाराची निवड जी आहे ती आणखी संभाव्य असते. म्हणजे या कर्मचाऱ्याला निवड प्रक्रियेमधून निवडलं जातं आणि त्यानंतर त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांचा विकास कार्यक्रम राबवून त्यांची कार्यक्षमता ही वाढवली जाते. त्याचा परिणाम काय होतो, तर त्याचा परिणाम संघटनेमध्ये जे काही भविष्यामध्ये आव्हानं येणार असतात ती आव्हानं समर्थपणे त्या कर्मचाऱ्याला पेलता येतात. आणि म्हणून कर्मचारी व्यवस्थापन जे आहे ते कर्मचारी व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांचे त्यांच्या भविष्यामधील भूमिकांमधील योगदान जे आहे ते विचारात घेतलं जातं की भविष्यामध्ये या कर्मचाऱ्याकडून संस्थेला काय काम करून घ्यायचं आहे, ते काम या कर्मचाऱ्याला करता येईल किंवा नाही, ही त्याची पात्रता लक्षात घेतल्यानंतरच त्या कर्मचाऱ्याची निवड जी आहे ती संस्थेमध्ये केली जाते. म्हणून कर्मचारी व्यवस्थापन जे आहे ते कर्मचारी व्यवस्थापन भविष्याच्या दृष्टीने देखील आवश्यक ते योगदान आहे जे संस्थेला देत असतात आणि त्यामुळे संस्थेची वाढ आणि ती सातत्याने ती वाढ होत राहते आणि त्यामुळे संस्था ही चांगल्या पद्धतीने प्रगतीपथावर असते. पुढचं आहे यामध्ये कामाचे समाधान. कर्मचाऱ्यांचा आर्थिक व बिगर आर्थिक फायदे देऊन प्रेरित केले जाऊ शकते. पुरेसा मोबदला कर्मचाऱ्यांचे कार्यसमाधान आणि मनोबल वाढवितो. प्रशिक्षण व विकास कार्यक्रम, योग्य मोबदला आणि नोकरीची शाश्वती या गोष्टी कार्यसमाधानासाठी महत्त्वाच्या असतात. आता कामाचे समाधान जर कर्मचाऱ्याला असेल तर ती व्यक्ती त्या संस्थेमध्ये दीर्घकाळ टिकून राहते. म्हणजे चांगले कर्मचारी प्रशासन धोरणामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात कामाचे समाधान निर्माण होत असते. उदाहरणार्थ असं म्हणता येईल की व्यक्तीकडील ज्ञान, अनुभव आणि प्रवृत्ती योग्य वेळी बढती जर त्यांना दिली गेली तर त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचे समाधान मिळते.
म्हणजे त्यांचं जे त्या व्यक्तीकडे जे काही ज्ञान असेल, त्या कर्मचाऱ्याकडे जे काही ज्ञान असेल, जो अनुभव असेल, त्या अनुभवाला वेळोवेळी त्याचा योग्य पद्धतीने फायदा घेऊन जर त्याला बढती दिली गेली, म्हणजे त्याचं प्रमोशन केलं गेलं, तर ती व्यक्ती त्या संस्थेमध्ये आणखीन चांगल्या पद्धतीने काम करीत असते. सांघिक प्रयत्नाद्वारे कर्मचाऱ्यांना संघटनेची विविध ध्येय गाठण्यासाठी मदत होत असते. म्हणजे सर्व कर्मचारी एकत्रितपणे जर काम करत असतील, तर त्यावेळेला त्या कामाचं स्वरूप जे आहे ते लहान वाटायला लागतं, काम छोटं असल्यासारखं वाटतं आणि सर्व कर्मचारी म्हणून ते काम लवकरात लवकर पूर्ण करू शकतात. आता कामाचं समाधान जे आहे ते कर्मचारी व्यवस्थापनामुळे कसं मिळतं, तर कर्मचारी व्यवस्थापनामध्ये 2 प्रकारचे फायदे जे असतात ते दिले जातात. एक एक फायदा असतो आर्थिक आणि दुसरा असतो बिगर आर्थिक. आता आर्थिक फायदा म्हणजे त्या व्यक्तीच्या पगारामध्ये, वेतनामध्ये वाढ करणे किंवा त्याला वेगळ्या पद्धतीने पुरेसा असा मोबदला त्या कर्मचाऱ्याला आर्थिक स्वरूपात, पैशाच्या स्वरूपात देणे. आणि दुसरी प्रेरणा जी असते ती असते बिगर आर्थिक. बिगर आर्थिक म्हणजे ती व्यक्ती एखाद्या पदावरती काम करत असेल, तर त्याला आणखीन बढती देणे, पदोन्नती देणे, जेणेकरून त्या व्यक्तीला काय त्याचा जो फायदा होतो, म्हणजे त्याचं जे पद असतं ते वाढीव पद असतं. तर समजा एखादा व्यक्ती कनिष्ठ व्यवस्थापक असेल, तर त्याला वरिष्ठ व्यवस्थापक करणं किंवा मग आणखीन त्याच्यावरची पोस्ट त्याला देणं, ह्या गोष्टी ज्या असतात त्यामुळेही त्या कर्मचाऱ्याला प्रेरित करता येऊ शकतं. म्हणून कामाचं एखाद्या व्यक्तीने संस्थेकरता दिलेले त्याचे जे काही प्रयत्न असतात, त्या प्रयत्नांचं स्वरूप, त्याच्या कामाचं स्वरूप हे 2 प्रकारे त्याला प्रेरित करता येतं. एक आर्थिक दृष्टिकोनातून आणि दुसरं बिगर आर्थिक फायदे देऊन सुद्धा त्या व्यक्तीला प्रेरित करता येतं. यामध्ये पुढचा मुद्दा आहे सुसंवाद टिकवून ठेवते. आता कर्मचारी व्यवस्थापनामुळे संस्थेमध्ये सुसंवाद टिकून राहतो. कशा पद्धतीने, तर कर्मचारी व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत गुणवत्तेच्या आधारे व्यक्तींची भरती केली जाते, निवड केली जाते, तसेच त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करून पदोन्नती दिली जाते. यासाठी योग्य ते निकष तयार करून ते संबंधित कर्मचाऱ्यांना सांगितले जातात. यामुळे संस्थेमध्ये शांतता आणि सुसंवाद प्रस्थापित केला जातो. आणि अशा पद्धतीने मग की त्या संस्थेमध्ये सुसंवाद टिकून कसा राहतो, तर सगळेच जे कर्मचारी असतात ते चांगल्या गुणवत्तेचे असतात. त्यांची भरती जी आहे ती योग्य प्रक्रियेद्वारे केलेली असते. त्यांची निवड करत असताना, त्यांच्या कामाचं मूल्यांकन करत असताना सर्वच निकष विचारात घेतले जातात आणि ज्या निकषांवर आधारित त्यांना पदोन्नती दिलेली असते, ते निकषसुद्धा त्यांना आधीच कर्मचाऱ्यांना सांगितलेले असतात. त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याला बढती मिळाली आणि दुसऱ्याला जर नाही मिळाली, तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये त्यामुळे जेलसी निर्माण होत नाही किंवा आपसात संघर्ष निर्माण होत नाही, कारण हे सर्व निकष कर्मचाऱ्यांना आधीच सांगितलेले असतात. आणि मग यामुळे काय होतं की संस्थेमध्ये संघर्षवाद निर्माण होत नाहीत आणि संस्थेमध्ये शांतता आणि सुसंवाद संस्थेमध्ये सुसंवाद हा प्रस्थापित केलेला असतो. म्हणजे त्या ठिकाणी भांडणं निर्माण होत नाहीत. संस्थेमधील सर्वच कर्मचारी सलोख्याने वागतात, त्यांच्यामध्ये चांगलेच संबंध असतात आणि वेळोवेळी त्यांना योग्य कर्मचारी व्यवस्थापन जे आहे ते कर्मचारी व्यवस्थापन आपल्या योग्य धोरणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कार्यक्षमता वाढवते. कर्मचाऱ्यांची निवड करत असताना त्यांना वेळोवेळी त्यांना निवड करत असताना वेगवेगळे जे काही नियम असतात ते कर्मचाऱ्यांना आधीच सांगितलेले असतात. त्यानंतर त्यांची नेमणूक झाल्यानंतर त्यांना वेळेमध्ये केव्हा बढती मिळेल, केव्हा त्याच्यासाठी कोणते निकष आहेत, त्यांनी कोणत्या पद्धतीने प्रयत्न केले तर त्यांना बढती मिळू शकते, त्यांनी कशा पद्धतीने काम करायला पाहिजे, त्याचे नियम काय आहेत, त्यांना पगार केव्हा मिळेल, म्हणजे त्यांचा नियमित पगार केव्हा असेल, त्यांना ज्या अडचणी असतात ती अडचणी त्यांनी कोणाकडून सोडवून घ्यायचे आहेत, त्या अडचणी त्यांना कोणत्या कर्मचाऱ्याला त्यांना रिपोर्ट करायचं आहे, या सगळ्या गोष्टी संस्थेमध्ये कर्मचारी व्यवस्थापनाअंतर्गत कर्मचाऱ्यांना आधी स्पष्ट केलेल्या असतात. आणि मग या सगळ्या गोष्टी स्पष्ट असल्यामुळे, या स्पष्टीकरणामुळे संस्थेमध्ये जे वातावरण आहे ते शांततेचं असतं, सुसंवाद त्या ठिकाणी निर्माण झालेला असतो. आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. धन्यवाद.